नमस्कार, मी आपला शाहरुख अजीज खान फारुकी, CRPF कोब्रा कमांडो. मी आत्ता सध्या हैदराबादला आहे आणि आपल्या माजी विद्यार्थी ग्रुपवर शाळेसाठी जी धावपळ, जी शाळेसाठी तळमळ सुरू आहे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी एवढे दिवस झालो ग्रुपवर बघत आहे. खूप दिवस झाली माझी इच्छा होती, की माझ्या मनात जे काही माझ्या शाळेविषयी आणि या शाळेच्या धडपडीविषयी जे सगळे करत आहे, किशोर भाऊ आडकिने झाले, निलेश कांदे आणि उर्दशील भावरे, जेवढे काही या शाळेच्या कामासाठी 26 जानेवारीपर्यंत आत्तापर्यंत मी जे बघत होतो सगळेच लोक. आणि मी कोणाचं नाव घेणं जरी विसरलो तर कृपया असं समजू नये की माझ्या लक्षात नाही राहिलं. कांचन भगत झाले, अलकेश भाऊ खाडे, आकाश घाळवट, खूप लोक म्हणजे या सुभाष भावरे मामा आमचे, म्हणजे जेवढे पण यात सहभागी होते त्या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांना मी हे सांगू इच्छितो, जी आपली मेहनत आहे आणि जे आपण शाळेसाठी मेहनत केली, जे शाळेसाठी घाम गाळला, त्याला शब्दच नाही कोणत्या शब्दात व्यक्त करावं भावना आपल्या. कारण आजपर्यंत आपल्या टाकळी गावात धार्मिक कार्यासाठी सगळ्यांचा पुढाकार बघितला, सामाजिक कार्यासाठी सगळ्यांचा पुढाकार बघितला. आपलं गाव असं आहे, प्रत्येक गोष्टीत अ, जर एका जागी आणायचं असेल तर प्रत्येक गोष्टीत एका जागी येते. जर अर्ध्या रात्री जर कोणी हाक मारली, मी म्हणून नाही, आपल्या गावाच्या आसपासचे जेवढे आपले सगळे शेजारी गाव आहेत, त्या पण या गोष्टीची आपल्या गावाची एक तारीफ म्हणून करतात, की टाकळी गावात म्हणजे एक हे आहे, की अर्ध्या रात्री जर कोणी हाक मारली तर ते गाव एका जागी येते. ही जी शैक्षणिक कार्यासाठी हाक मारली तुम्ही आणि आज संपूर्ण गाव त्या गोष्टीसाठी एका जागेवर आहे. तर माझ्या मनात खूप म्हणजे हे आहे, जे आज या जिल्हा परिषद शाळेतून आम्ही जेवढी मुलं निघालो, आज मी भले ज्या छोट्या पदावर असेल, मी CRPFमध्ये आहे आणि खूप असे जिल्हा परिषदेतली आज मी उदाहरण सांगतो. मी एकाचं नाव घेऊन सांगतो. अजय घाळवट एवढ्या मोठ्या पदावर गेला, PSI पदावर. भविष्यात आणखी त्याचं शिक्षण चालू आहे, आयुक्त पदापर्यंत जाईल, जिल्ह्याचा SP होईल ते. आणि ज्या दिवशी आपण विचार करेल, आपण मनातून एक विचार करेल, जे मोठ्या पदावर ते गेले, की आपल्या गावातला मुलगा, आपली अशी छाती अशी भरून येईल. कारण का येईल? कारण कारण तो आपल्या गावापासून आहे, आपल्या गावातला आहे, आपल्या समोरून गेलेला मुलगा आहे. असे खूप मुलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रात. मी आहे, माझा भाऊ शेजारी रेल्वेमध्ये आहे, रियाज भाऊ आहे, आणखी खूप मुलाचं शिक्षण चालू आहे. आणि विकास मुसेंनी टाकले होते ग्रुपवर, ते पण असे खूप लोक आहे जे शैक्षणिक दृष्ट्या जिल्हा परिषद शाळेतून आज चांगल्या पदावर गेलेले आहे. शिक्षण घेऊन जिल्हा परिषदमधून आज चांगल्या पदावर गेलेले आहे. माझी एकच इच्छा आहे, जे आम्ही सर्वांनी, आमची इच्छा होती, की जिल्हा परिषद शाळेला आम्ही असताना व्हावे. ते आमच्या टाईमला आम्हाला नाही भेटू शकलं. पण आज जी तळमळ मी बघत आहो, जे आपली येणारी पिढी आहे, लहान पिढी, त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्लीज मी सर्व गावातील पालकांना त्यांना विनंती करू इच्छितो, की जी शिक्षण समिती आपली अ, शाळेसाठी धडपड घेत आहे, त्यांना प्लीज तुम्ही मदत करा, त्यांना हेल्प करा. कारण शिक्षण असंच नाही म्हटलेलं आहे थोर महापुरुषांनी, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीचं दूध काय आहे ते आज आमच्या घरची परिस्थिती पूर्ण गावाला जगजाहीर आहे, ते माहीत होतं. आम्ही जे काही आहे आज शिक्षणामुळंच आहे. माझे जर भाऊ, रियाज भाऊ, माझे जे बी मोठे भाऊ आहे, एजाज भाऊ आहे, फयाज भाऊ आहे, जर यांनी जर शिक्षणासाठी पुढाकार घेतला नसता तर आज आमची काय अवस्था असते ती आपल्या सगळ्याला माहीत आहे. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ते आयुष्याने अमर आहे. त्याच्यामुळं आपल्या मुलांना आपण जुने लोक म्हणतात ना, की जे शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, अर्धी भाकर कमी का, पण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या. शिक्षण फक्त नोकरीसाठीच नाही, शिक्षण हे आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक गरजेसाठी आहे. शिक्षण माणसाला माणुसकीत कसं जगायचं, माणसानं माणसासोबत कसे वैचारिक संबंध ठेवायचे, माणसानं माणसासोबत कशी वागणूक करायची, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक वळणासाठी आणि प्रत्येक भविष्यातल्या कामासाठी आवश्यक आहे. माझी एकच माझ्या गावातील पालकांना तळमळीची विनंती आहे, जी शिक्षण समिती उपक्रम राबवित आहे,
की त्यांचा त्यात काहीही स्वार्थ नाही, ना राजनीतिक ना काही स्वार्थ नाही. ते फक्त आणि फक्त आपल्या मुलांच्या भविष्यासाठी करत आहे. प्लीज माझे हात जोडून आपल्या सगळ्याला विनंती आहे, त्यांना पाठिंबा द्या, त्यांना हेल्प करा. आज जी शाळा आहे, आज आपण जर बघितलं तर 15 दिवस किंवा 10 दिवस झाले शाळेसाठी आपण मेहनत घेतली. शाळेचा रंग बदलून गेला. शाळेतली चमक आपण बघत आहोत. आपण शाळेची आज अवस्था बघत आहोत. काय या 10-15 दिवसात जर आपण सगळ्यांनी जर विचार केला, कशाला शिक्षण परशुराम फडांनी त्या दिवशी टाकलं होतं परशुराम फडनी, की शिक्षण हे स्वस्त आणि महाग नसतं. शिक्षण शिक्षणच असतं आणि खरी गोष्ट आहे. शिक्षण महाग आणि स्वस्त जर असतं तर आज जिल्हा परिषदले मोठ्या-मोठ्या पदावरले लोकं आहे, छोट्या-छोट्या पदावरातले लोकं आहे, ते आज घरी असते. जिल्हा परिषद शाळेत नसते. जिल्हा परिषद शाळा हीच ती शाळा आहे, ज्यात मुलांना शिक्षणासोबत प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य असते. प्रत्येक गोष्टी त्यांना खेळायला, अनुभवायला आणि प्रत्येक गोष्टीत शिकायला भेटतात. आज प्रायव्हेट शाळा आज आपल्याला वाटते ती चमक, धमक, आपण सकाळीपासून इथून आपली मुलं चांगले बॅग घेऊन, चांगला बस्ता घेऊन इथून जातात. पण शाळेची काय अवस्था आहे ना, ती त्या मुलांनाच माहीत आहे. काय असते ते, ठीक आहे ना. आज जर चांगल्या-चांगल्या ज्या शाळा आपण माहूरच्या पण फेमस शाळा जर बघितल्या, तर त्यात आमच्या सोबतचीच मुलं आहे शिकवणारे. मी नाव घेऊ इच्छित नव्हतं. आनंद अडकिने आपले ग्रुपवर एवढे ॲक्टिव्ह आहे, त्यांची एवढी धडपड आहे. त्यांना पण तुम्ही विचारू शकता. आमचे जे अर्धे बॅचमेट आहेत, जे ते शाळेत शिकवत आहे, जे भविष्यात काही नाही करू शकले. असं मी कोणाचं कारण हे म्हणून नाही म्हणत आहे, पण एक विचार करा. आपली सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा, हे आपले शिक्षक क्वालिफाय होऊन येतात. फक्त त्यांना आपला गावकऱ्यांचा प्रतिसाद हवा आणि तो प्रतिसाद आपण तळमळीने जर थोडासा पुढाकार, जास्तची आवश्यकता नाही. आपल्या 24 तासातून जर प्रत्येक माणसानं शाळेसाठी 10 मिनिटं, अर्धा घंटा जरी विचार केला आणि दिला ना, खूप झालं. आपली जी मुलं आहे, या जिल्हा परिषद शाळेतून आजपासून येणाऱ्या 5-10 वर्षात तुम्ही बघा, की मुलं आज जी स्थिती आहे आणि उद्याची जी स्थिती आहे, कुठं जाईल आणि कोणत्या पदावर राहील. मी आज हे व्हिडिओ टाकायलो याच्यासाठी नाही, की माझा याच्यात काही स्वार्थ आहे. मी हे याच्यासाठी टाकायलो, की ही जी धडपड आहे या शाळेसाठी, ही खरंच खूप चांगली आहे, खूप महत्त्वाची आहे. आपण सामाजिक कार्यात एवढा पुढाकार घेतो, एवढा खर्च करतो, धार्मिक कार्यात पुढाकार घेतो. शिक्षण हे पण तेवढंच एक महत्त्वाचं आहे. याच्यात पण तेवढा पुढाकार आपण घेतला पाहिजे. याच्यात पण तेवढं महत्त्व आपण दिलं पाहिजे. या व्हिडिओसाठी मला डॉक्टर आनंद अडकिन यांनी सांगितलं होतं 5-10 दिवस पहिले, की शाहरुख असं आहे आपल्या शाळेसाठी एक व्हिडिओ तू बनवून टाक, असं करून युनिफॉर्मवर त्याच्यामुळे युनिफॉर्मवर मी त्याच्यामुळे नाही टाकला, की काही रिस्ट्रिक्शन असतात आमची पण मजबुरी अशी म्हणून. पण खरंच आनंद जे तुझं मला सांगितलेल्या गोष्टी आहेत ते पटलेल्या आहे आणि किशोर भाऊ अडकिन यांच्याशी व्हॉट्सअपवर बोललो मी. सर आहे आपली जाधव सर आहे. बघत होतो मी एवढ्यांची धडपड, खरंच ही धडपड तळमळ एक मनात आहे. ती तळमळ देव ईश्वर करू, अल्लाह करू, की पूर्ण ही म्हणजे आपल्या गावातली जी शिक्षणासाठी तळमळ आहे अशीच जिवंत राहावं आखरीपर्यंत. जोपर्यंत इथून चांगल्या भविष्यातून चांगल्या पदावरून आपल्या टाकळीतून मुलं इथून निघत नाही, जिल्हा परिषद शाळेतून. आणि आज तुम्हाला आपल्याला वाटत असेल की कुणी जर आपण एक बघत असतो गावात कोणत्या चांगल्या पदावरचा व्यक्ती, फक्त आपण त्यांचं नावच जर ऐकत असेल कसं आपल्याला वाटते. आज मी इथं आहो, जर आसपासच्या इथं कुठे गावात जर कोणी माझ्या गावातलं आलं तर मला एक आपुलकी वाटते, की यार माझ्या गावाकडला आहे, कारण माझ्या जिल्ह्यातला आहे. तसं जर आपण बाहेर कुठं जाणार, आपल्या गावातला कोणता मुलगा जर चांगल्या पदावर असेल, अशी तुमची छाती भरून येईल. त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही, पण त्या मुलाला पण वाटेल, की नाही आमच्या गावातला कोणी व्यक्ती आहे. आणि एक एक वेगळीच आपुलकी असते, की वेगळंच महत्त्व असते. ते मी शब्दात तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मी बाहेर आहो. जे बाहेर घर सोडून आहे त्यांनाच याचं महत्त्व माहीत आहे. तर त्याच्यामुळं प्लीज या व्हिडिओ बनवण्याचा एकच माझा उद्देश होता. मी खूप दिवस झाले विचार करत होतो बनवू की नाही बनवू. जर या व्हिडिओमुळं थोडीशी जर काही जाणून बुजून माझ्यानं काही चुकीचा शब्द निघाला असेल तर मी त्याच्यासाठी माफी मागतो प्लीज. आणि धन्यवाद, खूप खूप आभार आपले.